मॅक मॅक्रो याच्यामध्ये आपण जे काही सिरल्स म्हणजे आता कार्बोहायड्रेट्स म्हणा किंवा प्रोटीन्स म्हणा, प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स, आपण इंग्लिशमध्ये त्याला प्रोटीन म्हणतो, मराठीत प्रथिने म्हणतो. आणि नंतर स्निग्ध पदार्थ. तर हे गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्या मॅक्रोमध्ये येतात आणि मायक्रोमध्ये खनिज, क्षार आणि विटॅमिन्स येतात. तर मॅक्रो गोष्टीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे आपण त्याचे प्रकार काय आहे, त्याचं क्लासिफिकेशन काय आहे, त्याच्या अभावाचे परिणाम काय आहे. त्याच्या अभावाच्या परिणामामध्ये आपण मागच्या वेळेस काय बघितलं होतं की त्याच्या अभावामध्ये मॅरस्मस आपण बघितलं होतं. हा, आणि त्याचे प्रकार बघितले होते, त्याचे संयोग बघितले होते आणि किती प्रमाणात ते जेवणात पाहिजेत, काय पाहिजेत, कर्बोदकाच्या आधिक्याने काय होतं, हे सगळं आपण पाहिलं होतं. आता आपण प्रथिने पाहणार आहोत. तर आता प्रथिने म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांना की साधारणतः सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्बोहायड्रेट्स म्हणा किंवा प्रथिने म्हणा, प्रथिने आपल्या शरीराच्या वाढीसाठी काय असतात, आवश्यक असतात. मग आता दोन प्रकारे प्रथिनांना म्हणजे आपण काय म्हणतो की हा शब्द कशापासून बनलाय, प्रोटीन्स किंवा त्याला इंग्रजीमध्ये प्रोटीन्स म्हणतात ना प्रथिनांना. तर हा प्रोटिओज या ग्रीक शब्दापासून बनलेला आहे. कुठल्या शब्दापासून? तर प्रोटिओज हा जो ग्रीक शब्द आहे त्याच्यापासून हा शब्द बनलेला आहे. आणि प्रथम स्थान घेणार, प्रोटिओजचा अर्थ काय आहे ग्रीक भाषेमध्ये की प्रथम स्थान घेणारा, असा त्याचा मिनिंग आहे. आणि 1838 साली मुल्डर मुल्डर नावाचा जो शास्त्रज्ञ, डच रसायनशास्त्रज्ञ होता, त्यांनी हा प्रोटीनचा काय लावला, शोध लावला. प्रोटिओज म्हणजे काय, प्रथम स्थान घेणारा, असा त्याचा ग्रीक भाषेमध्ये अर्थ आहे. तर आता मानवी शरीराच्या वजनाचे 61% भाग प्रथिने असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 61% भाग हा प्रथिनांनी बनलेला असतो. आता जर पेशी, आपल्या ज्या शरीरामध्ये सेल्स आहेत त्यांना आपण पेशी म्हणतो मराठीमध्ये. माऊस म्हणजे काय? माऊस. 61. हा. एक्सेप्ट. हॅलो. तुम्ही असं म्हणालात ना की आपल्या शरीराचा 61 माऊस. 61 नाही, 1/6, एक षष्टांश. 61. हा, 1/6 भाग हा प्रथिनांनी बनलेला असतो. म्हणजे आपला भाग जर शरीराचे आपले 100 भाग पकडले तर त्यातला साधारणतः एक म्हणजे 61 भाग हा कशाने बनलेला असतो, साधारणतः प्रथिनांनी बनलेले. आता आपल्या शरीरामध्ये ज्या सेल्स आहेत किंवा पेशी आहेत, तर त्यांच्या केंद्रबिंदूमध्ये काय असतो, न्यूक्लियस असतो आपण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये त्याच्या प्रोटोप्लाझ्मामध्ये काय असतात, प्रथिने असतात. म्हणजे प्रत्येक सेलच्या न्यूक्लियसच्या प्रोटोप्लाझ्मामध्ये प्रथिने असतात, लक्षात घ्या. आणि आता अं, वनस्पती आणि जे प्राणी आहेत, तर त्यांच्या जे काही नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये, तर त्यांना आपण प्रथिने असं म्हणतो. म्हणजे वनस्पती किंवा प्राण्यांच्या पेशीद्रवामध्ये जे नायट्रोजन युक्त, कारण झाडांना नायट्रोजन लागतो, त्यांच्या मुळामध्ये नायट्रोजनच्या गाठी असतात, तुम्हाला नायट्रोजन असतो माहितीये. तर ते काही वनस्पती म्हणा किंवा त्यांच्या वाढीसाठी तो नायट्रोजन गरजेचं असतं, म्हणजे ते प्रथिने असतात त्याच्यामध्ये. हा, तर सगळ्यात आता आपल्याला वनस्पतीजन्य पण प्रथिने मिळतात आणि म्हणजे प्राणीजन्य पण प्रथिने मिळतात. म्हणजे वनस्पतीजन्य प्रथिनामध्ये आपण सोयाबीन घेऊ शकतो. की बाबा जे काही सोयाबीन म्हणा, किंवा आपण त्याच्यामध्ये काय घेतो की सोयाबीनचा भाग साधारणतः आपण त्याच्यामध्ये प्रथिने म्हणून घेऊ शकतो. त्याच्यानंतर आता प्रथिनांचं रासायनिक संघटन काय आहे. कार्बोहायड्रेटचं जसं आपण रासायनिक संघटन बघितलं होतं की सगळ्या कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतो, तसंच इथे पण प्रथिनांच्या कार्बोदके आणि स्निग्धाप्रमाणे प्रथिनांमध्ये पण काय असतं, कार्बन असतात, हायड्रोजन असतात आणि ऑक्सिजन असतात. पण कार्बोदक आणि स्निग्धामध्ये नायट्रोजन नसतो आणि तो नायट्रोजन मात्र हा प्रथिनांमध्ये आढळतो. घ्या, आपण कार्बोदके आणि स्निग्धामध्ये ते कशापासून बनतात, तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनने बनतात, पण त्यांच्यामध्ये नायट्रोजन नसतो. तर तो नायट्रोजन हा प्रथिनांमध्ये असतो. म्हणजे प्रथिनांचे तर मुख्य घटक काय झाले, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन, प्रथिनांचे मुख्य रासायनिक घटक असतात. आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात मुख्य काय आहे, तर कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन, आणि अगदी थोड्या प्रमाणात प्रथिनांमध्ये लोह, नंतर तांबे, फॉस्फरस, आयोडीन ही खनिजे देखील त्याच्यामध्ये
असतात. आलं का लक्षात? म्हणजे ह्या घटकांमुळेच काय होतं की जे काही लोह, तांबे, फॉस्फरस, आयोडीन खनिज आहेत, प्रथिनातील जे नायट्रोजन आहे मुख्य, त्याच्यामुळे काय झालं की प्रथिनांना विशेष महत्व प्राप्त झालं. कारण या घटकामुळे जे नायट्रोजन प्रथिनांमध्ये असतं, त्याच्यामुळं प्रथिने काय करू शकतात की नवनवीन पेशी निर्मिती करू शकतात. हा, तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीरातल्या पेशी काही दिवसांनी मरण पावतात आणि नवीन पेशींची उत्पत्ती चालू होते. आपलं प्रत्येक घटक शरीरामधल्या 6 वर्षांनी, पूर्ण 5 ते 6 वर्षांमध्ये आपल्या सगळ्या पेशी मरून नवीन पेशी उत्पन्न झालेल्या असतात. दर म्हणजे सगळ्या पेशी मरून नवीन पेशी उत्पन्न व्हायचा काळ तो साधारणतः 6 वर्षाचा काळ असतो. 6 वर्षांनी आपल्या म्हणजे प्रत्येकाच्यातल्या पहिल्या जुन्या पेशी मरून नवीन पेशींची निर्मिती होत असते. आणि हे कशामुळे शक्य होतं? तर फक्त प्रथिनांतल्या नायट्रोजनमुळे काय होतं, हे शक्य होतं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आता म्हणजे अगदी तुम्हाला डिटेलमध्ये हवं असेल तर हे लिहून घ्या. हे लिहायची गरज नाहीये. पण म्हणजे कार्बन किती प्रमाणात असतो प्रथिनांमध्ये, तर 50% प्रमाण. म्हणजे हे पेपरमध्ये लक्षात राहिलं तर मेन्शन करा, नाही तर काही गरज नाही. हायड्रोजन अं, हायड्रोजन साधारणतः किती असतो, तर 75% हा हायड्रोजन असतो. त्याच्यानंतर ऑक्सिजन, सॉरी, 50% हायड्रोजन, सॉरी सॉरी, कार्बन 50% असतो, हायड्रोजन 60% असतो, ऑक्सिजन 23% असतो. हायड्रोजन 75% म्हणालात ना? नाही नाही, चुकलं माझं. कार्बन 50%, हायड्रोजन 60%, ऑक्सिजन 23%, नायट्रोजन 16%, गंधक 0.3% आणि फॉस्फरस 0.3%. हे तुमच्या लक्षात राहिले तर अंक लक्षात ठेवा, नाहीतर फक्त लक्षात ठेवा की कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजननी साधारणतः प्रथिने बनलेले असतात. मॅडम, हा, हे दर म्हणजे किती ग्राम मध्ये हे असतात? म्हणजे आपण जर प्रथिनांचं जर आपण हे काढायचं म्हणलं न्यूट्रिशनल व्हॅल्यू, तर मग हे किती ग्राम मध्ये एवढे 50% कार्बन असतात, हायड्रोजन 60% असतात, असं सांगता येईल? कसं सांगता येईल असं? नाही, आता समजा एका पेशीतलं जर तुम्ही रासायनिक प्रथिनांचं प्रमाण बघितलं, तर तुम्ही एक पेशी घेतली, तर त्या पेशींमध्ये त्याचं किती प्रमाण आहे हे सांगितलंय. पूर्ण शरीरात किंवा 100 ग्रॅम मध्ये किंवा 200 ग्रॅम मध्ये नाही सांगितलेलं आहे. तर तुम्ही प्रथिनांचं जी आता त्या एक पेशी, प्रत्येक पेशीमध्ये प्रथिन आहेत, तर त्याच्या न्यूक्लियसचे प्रोटोप्लाझमिक जे आहे त्याच्यामध्ये प्रथिन आहे. तर ती प्रथिनांच्या मध्ये, तर त्या प्रत्येक पेशींमध्ये साधारणतः कार्बन संयुग किती आहे, हायड्रोजन संयुग किती आहे, ऑक्सिजन संयुग किती आहे, आणि जरी पूर्ण शरीरातलं प्रमाण जरी घेतलं प्रथिनांचं, तरी त्या प्रत्येक प्रथिनांमध्ये कार्बन 50% असणार आहे, हायड्रोजन 60% असणार आहे, ऑक्सिजन 23% असणार आहे, नायट्रोजन 16% आणि गंधक 0.3%च असणार आहे. कारण कॉन्ट्रीब्युशन जरी टोटल एकत्र घेतलं तरी ते पर्सेंटेज एकत्र केलं तरी सेम पर्सेंटेज सगळ्यामध्ये निघणार. कारण त्याचं रासायनिक संयुगच तसं आहे. त्याची संरचना म्हणजे एखाद्याचं केमिकल कॉम्पोजिशन म्हणतो का नाही, तुम्ही त्याला त्याशिवाय त्या पदार्थाला नावच देऊ शकत नाही तुम्ही. म्हणजे आता तुम्ही कार्बन म्हणला की ते CO2 म्हणजे ऑक्सिजनचे 2 मॉलिक्युल्स आहेत, कार्बनचा एक मॉलिक्युल आहे. हे केमिस्ट्रीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. मग ते काही चेंजच होत नसतं. ते तुम्ही अख्ख्या शरीरामध्ये जरी घेतला तर त्याचं जे केमिकल कॉम्पोजिशन आहे ते 100 ग्रॅम मध्ये पण तेवढंच असणार आहे, 200 ग्रॅम मध्ये पण तेवढंच असणार आहे, पूर्ण शरीरात तेवढं आणि पेशीमध्ये पण तेवढंच असणार आहे. त्याचं केमिकल संयुग बनलंय, त्याशिवाय ते संयुग बनणारच नाही ना. हम्म, हा, हम्म, तर ते केमिकल कॉम्पोजिशन पूर्ण शरीरामध्ये किती आहे असं त्याचं दिलेलं आहे. तर आता प्रथिनांची आपण आता म्हणजे त्यांना आपण हे म्हणतो की आता वाढीच्या आपलं किंवा आवश्यक, आता ह्याच्यामध्ये पण प्रकार आहेत ना. नत्रामले म्हणतो आपण यांना, अमिनो ऍसिड्स म्हणजे प्रथिनांची काय होते की एक साखळी म्हणजे तयार होते. कशी साखळी तयार होते? जेव्हा नत्रामला, जे आता मी म्हणणार आहे, जे सांगणार आहे पुढे तुम्हाला, तर ती साखळीने एकमेकाशी बांधलेली असतात, त्यांना पेप्टाइड लिंकेज म्हणतात. म्हणजे एक प्रथिन कधी बनतं की नत्रामले म्हणजे सगळे अमिनो ऍसिड्स एकत्र येऊन, तर अमिनो ऍसिड्स एकमेकाला काय होतात, साखळीने जोडलेले असतात. आणि मग तेव्हा काय होतं की त्यांना पेप्टाइड लिंकेज म्हणजे पेप्टाइडने जोडले असतात, त्यामुळे त्याला पेप्टाइड लिंकेज म्हणतात. आणि ह्या म्हणजे नत्रामलाचा काय असतो की एक आम्लधर्मीय घटक असतो आणि एक अल्कधर्मीय असतो. म्हणजे आम्लधर्मीय म्हणजे ऍसिडिक, अल्कधर्मीय म्हणजे बेसिक.
ज्यांचा पीएच 7 पेक्षा कमी आहे आणि ज्यांचा पीएच 7 पेक्षा जास्त आहे. 7 पेक्षा जास्त असेल तर अल्कलाईन बेसिक म्हणतो आपण. पीएच 7 पेक्षा कमी असेल तर त्यांना आपण ऍसिडिक म्हणतो. तर त्याचे दोन प्रकार केलेत. एक ऍसिडिक किंवा आपण त्याला आम्लधर्मीय म्हणू शकतो, आणि दुसरा प्रकार अल्कधर्मीय. म्हणजे इथं आता दुसरं लक्षात ठेवा, नत्राम्लाची संरचना काय असते की वेगळी असते. म्हणजे त्यांचे गुणधर्म पण काय असतात, वेगळे असतात. आता अॅमिनो ऍसिड्स इंग्लिशमध्ये म्हणतात त्यालाच नत्राम्ल असं म्हणतात. आता ह्या नत्राम्लाचा आधी लिहून घ्या की प्रत्येक नत्राम्लाची संरचना वेगळी असते. प्रत्येक जे काही अॅमिनो ऍसिड्स आहेत आपल्या शरीरामध्ये त्याची प्रत्येकाची रचना काय आहे, वेगळी आहे. त्यामुळं प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. त्याच्यानंतर नत्राम्ल कसं आहे की पांढरा आणि रवाळदार पदार्थ आहे. नत्राम्ल कसं आहे, पांढरा मॅडम आणि सांगा, ही व्याख्या पुन्हा एकदा सांगा पहिल्यापासून. बर. आता नत्राम्ल म्हणजे काय, इंग्लिशमध्ये आपण त्याला अॅमिनो ऍसिड्स म्हणतो. ओके. मग त्याची प्रत्येक नत्राम्लाची रचना कशी आहे, रचना एक पॉइंट लिहा फक्त, रचना वेगळी असं लिहा. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट लिहा, गुणधर्म पण वेगळे, कारण रचना वेगळी असेल तर गुणधर्म पण वेगळे असणार. तिसरा पॉइंट लिहा की तो कसा आहे, पांढरा रवाळदार पदार्थ आहे. तिसरा पॉइंट काय, पांढरा रवाळदार पदार्थ. चौथा काय आहे, निसर्गात 100 पेक्षा जास्त नत्राम्ले आढळतात. 100 पेक्षा जास्त, निसर्गात 100 पेक्षा जास्त. पुढचं वाक्य नंतर कंप्लीट करा, आता शॉर्ट्स नोट्स मध्ये लिहा की निसर्गात 100 पेक्षा जास्त नत्राम्ले आढळतात. नंतर परंतु प्रथिने ज्या नत्राम्लापासून बनतात ती 22 आहेत. मग आता जी आपल्या शरीरात जी प्रथिनं आहेत बनतात, ती ज्यापासून बनतात ती नत्राम्ल किती आहेत, फक्त 22. म्हणजे निसर्गामध्ये, वनस्पतीमध्ये, पेशींमध्ये, बाकीच्या सजीव प्राण्यांमध्ये आपल्याला खूप आढळतात. परंतु परंतु हा, हा परंतु मी तुम्हाला नोट्स पाठवते, नका टेन्शन घेऊ. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं लिहा, मी तुम्हाला नोट्स पाठवते. हा, तर 100 पेक्षा जास्त निसर्गात आढळतात. नंतर फक्त 22 प्रथिने महत्वाची आपल्यासाठी, कारण त्याच्यापासून आपल्या शरीरातली प्रथिने बनतात. नंतर नत्राम्लाचे काय आहे की वर्गीकरण दोन प्रकारात केलेले आहे अजून. आवश्यक नत्राम्ले वर्गीकरण, खाली लिहा, नत्राम्ल वर्गीकरण, आवश्यक नत्राम्ले, अनावश्यक नत्राम्ले. दोन प्रकारामध्ये केलेले आहेत. आवश्यक नत्राम्ल किती आहेत त्याच्या खाली लिहा, 10 आकडा. आवश्यक नत्राम्लाच्या खाली 10 आकडा लिहा, आणि अनावश्यक नत्राम्लाच्या खाली 12 आकडा लिहा, कारण ती 12 आहेत. तर दोन्ही प्रकारची मिळणे आपल्या शरीराला काय असते, गरज. दोन्ही प्रथिनांची, दोन्ही नत्राम्लाची काय असते, गरज. म्हणजे जरी तिथं आवश्यक नत्राम्ले आणि अनावश्यक नत्राम्ले, तर शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये आपल्याला. ते पुढे तुम्हाला कळेल की त्यांना आवश्यक आणि अनावश्यक काम आहे. तर दोन्ही प्रथिनांची शरीराला गरज असते. आता इसेन्शियल अमिनो ऍसिड्स म्हणजेच आवश्यक नत्राम्लाविषयी माहिती घेणार आहोत आपण. आता आवश्यक नत्राम्लाची नावं लिहून घ्या. मिथिओनाइन पहिलं नाव, मिथिओनाइन. पहिलं लिहिलं. दुसरं थ्रिओनाइन. पुढचं 9 लिहूच नका, आता नुसतं थ्रिओ लिहा. थ्रिओनाइन. नंतर तिसरं लायसिन. तिसरं काय आहे, लायसिन. चौथं ल्युसिन. चौथं काय आहे, ल्युसिन. पाचवं काय आहे, आयसो सोल्युसिन. आयसो सोल्युसिन. सहावं कुठलं आहे, व्हॅलिन. सहावं व्हॅलिन. सातवं ट्रिप्टोफेन. सातवं ट्रिप्टोफेन. ट्रिप्टोफेन. आठवं फिनाईल. आपण जे फिनाईल वापरतो ना तसं नाव आहे ते, फिनाईल अलाइन. फिनाईल अलाइन. फिनाईल अलाइन. फिनाईल अलाइन. नववं कोणतं आहे, आर्जिनिन.
आणि 10वं कोणतं आहे? हिस्टिडीन. 10वं कोणतं आहे? हिस्टिडीन. लक्षात आलं? हिस्टिडीन. 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 आता आवश्यक नत्राम्ल का म्हटलंय त्यांना हे लक्षात घ्या. पहिल्यांदा आवश्यक नत्राम्ल म्हणजे अशी नत्राम्ल ही जे शरीराच्या वाढीसाठी व स्वास्थ्यासाठी काय आहेत? अत्यंत आवश्यक आहेत, परंतु ती शरीरात तयार होत नाहीत. आलं का लक्षात तुम्हाला? की अशी नत्राम्ले जी शरीराच्या वाढीसाठी स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत, परंतु ती शरीरात काय होत नाहीत? तयार होत नाहीत. आलं का लक्षात तुम्हाला? हा. आणि म्हणूनच त्यांना काय म्हटलंय की त्यांना इसेन्शियल अमिनो ऍसिड्स म्हटलंय. कारण का की ती शरीरात तयार होत नाहीत. ती गरजेची तर आहेत, परंतु आपल्या शरीरात ती तयार होत नाहीत. आपल्याला ती बाहेरून घ्यावी लागतात. मग ती बाहेरून घेतात म्हणजे शरीराच्या आपल्या ज्या पेशी आहेत किंवा आपल्या उती आहेत किंवा आपल्या ज्या टिश्यूज आहेत त्याच्यामध्ये ती तयार होत नाहीत. मग ती उच्च प्रतीच्या अन्न पदार्थातून आपल्याला काय करावे लागतात? मिळवावी लागतात. म्हणून ते अन्न पदार्थ आपण खायला पाहिजेत. नाहीतर काय होईल की आपल्याला ह्या आवश्यक जर अमिनो ऍसिड्स मिळाले नाहीत तर आपल्याची ग्रोथ किंवा आपली उंची वाढणे किंवा आपली वाढ होणे किंवा आपले शरीराचे मसल्स बिल्ट होणे, ह्या सगळ्याला काय करतात? प्रथिने मदत करतात. तर त्यामुळे हे 10 नत्राम्ल आहेत. ही प्रत्येक नत्राम्लाची समान गरज असते आपल्याला. आणि तर त्या प्रत्येक विशिष्ट नत्राम्लाच्या प्रमाणानुसार काय होतं की संतुलन साधलं तरच पूर्ण वाढीच्या आणि विकासाच्या काळामध्ये जर ही 10च्या 10 नत्राम्ल आपल्याला मिळाली तरच काय होतं? आपल्याला व्यवस्थित आपली वाढ होते, नाहीतर वाढीला प्रॉब्लेम येतो. आता पुढचं लिहून घ्या, अनावश्यक नत्राम्ले. अनावश्यक म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो? अनावश्यक नत्राम्ल, नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. आता ही 12 आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांना अनावश्यक जरी म्हटलं असलं तरी ही सुद्धा शरीराच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक अशी नत्राम्ल आहेत. आणि ही नत्राम्ल काय आहेत? शरीरात तयार होऊ शकत नाहीत, म्हणून त्यांचा पुरवठा आहारातून करण्याची आवश्यकता नसते. म्हणजे ही नत्राम्ल तयार होऊ शकतात शरीरात, सॉरी, ही नत्राम्ल शरीरात तयार होतात, ही काही बाहेरून घेतली नाही तरी चालतात. म्हणून ह्यांची पुरवठा करण्याची गरज नसते, म्हणून त्यांना अनावश्यक म्हटलंय. म्हणजे अनावश्यक कशासाठी म्हणलंय कळलं का तुम्हाला? ती तर वाढीसाठी गरजेचीच आहेत, परंतु आपल्या शरीरात तयार होतात, आपल्या पेशींमध्ये, आपल्या उतींमध्ये. त्यामुळं आता ती कुठली कुठली आहेत? एक 5च मिनिटं. तर अनावश्यक नत्राम्लाची नावं लिहून घ्या. सिरीन, सिरीन. दुसरं सिस्टीन, सिस्टीन, सिस्टीन का? CYST. मराठीत लिहून घेऊ शकता. सिस्टीन, सी ला पहिली वेलांटी, स्टी न, सिस्टीन. तिसरं सिस्टेइन, सिस्टेइन म्हणजे सिस्टे मात्रा द्यायचा ट वर, सिस्टेइन. चौथं ॲल्निन. चौथं काय आहे? ॲल्निन. 5वं प्रोलिन. 5वं नाव काय आहे? प्रोलिन. 6वं आहे हायड्रॉक्सी प्रोलिन. प्रोलिन नंतर 6वं हायड्रॉक्सी प्रोलिन. 7वं आहे ग्लायसिन. 7वं ग्लायसिन आहे. 8वं ग्लुटामिक आम्ल आहे. 9वं हायड्रॉक्सी ग्लुटामिक आम्ल. हायड्रॉक्सी लिहा फक्त, ग्लुटामिक आम्लाला असं नुसतं कॉमा करून सेम आहे असं खाली लिहा.
नंतर ऍस्पिरिटिक मॅडम आम्ल, 8 ग्लुटॅनिक आम्ल आणि 9 काय म्हणालात? हायड्रॉक्सी ग्लुटानिक आम्ल. 9 ग्लुटानिक आम्ल सेमच, फक्त त्या पुढे हायड्रॉक्सी लावायचंय. हायड्रॉक्सी. 10 ऍस्पार्टिक आम्ल. 10 काय आहे? ऍस्पार्टिक आम्ल. 11 काय आहे? टायरोसिन. 11th टायरोसिन. 12th नॉर्ल्युसिन. 12th कुठला आहे? नॉर्ल्युसिन. कळलं का? सिरीन, सिस्टीन, सिस्टेइन, ॲलनिन, प्रोलिन, हायड्रॉक्सीप्रोलिन, ग्लायसिन, ग्लुटामिक आम्ल, हायड्रॉक्सी ग्लुटामिक आम्ल, ऍस्पार्टिक आम्ल, टायरोसिन आणि नॉर्ल्युसिन. तर ही अनावश्यक नत्राम्ल आहेत. आता हे नत्राम्लाचं क्लासिफिकेशन झालं. आता प्रथिनांचं वर्गीकरण असं लिहा. वरती काय लिहा? प्रथिनांचं वर्गीकरण. प्रथिनांचं वर्गीकरण लिहून त्याला खाली डॅश मारून 4 ॲरो काढा खाली. एक लाईन मारा आणि त्याला खाली 4 ॲरो काढा. पहिल्या ॲरो समोर लिहा प्राप्ती स्थानानुसार. पहिल्या ॲरो मध्ये प्राप्ती स्थानानुसार. आता त्या प्राप्ती स्थानानुसार खाली परत ॲरो काढा आणि त्याच्यामध्ये एक आकडा टाका. वनस्पतीज प्रथिने आणि प्राणी प्रथिने. चार्ट केल्यासारखं करा. प्रथिनांचं वर्गीकरण, त्याच्यानंतर त्याचे 4 भाग करा असे ॲरो काढून. पहिलं प्राप्ती स्थानानुसार, त्याच्या खाली परत ॲरो काढून वनस्पतीज प्रथिने आणि प्राणीज प्रथिने. हे प्राप्तिस्थान कुठलं आहे? म्हणजे वनस्पतीपासून मिळत आहेत का प्राणीज प्रथिनांपासून? म्हणजे मांस, मासे, मटण, अंडी याच्यापासून मिळतात. दुसरं ब प्रथिनांच्या वर्गीकरणमध्ये ब भाग, दुसरा ॲरो काढा. त्याच्यामध्ये नत्राम्लाच्या प्रमाणानुसार, आणि नत्राम्लाच्या प्रमाणानुसार परत खाली एक ॲरो काढा आणि त्याच्यामध्ये लिहा फर्स्ट आकडा संपूर्ण प्रथिने, अंशतः पूर्ण प्रथिने आणि अपूर्ण प्रथिने. पहिलं काय? संपूर्ण प्रथिने. दुसरं अंशतः प्रथिने, अंशतः पूर्ण प्रथिने आणि तिसरं अपूर्ण प्रथिने. नत्राम्लाच्या प्रमाणानुसारामध्ये आपण काय काय प्रकार पाहिले? 3. संपूर्ण प्रथिने, अंशतः पूर्ण प्रथिने आणि अपूर्ण प्रथिने. आता रासायनिक संघटनानुसार क आकडा, म्हणजे तिसऱ्या लाईन समोर लिहा. रासायनिक संघटनानुसार. रासायनिक संघटनानुसार मध्ये पण पहिले परत 3 प्रकार आहेत. साधी प्रथिने, संयुक्त प्रथिने, उत्पादित प्रथिने. साधी प्रथिने, संयुक्त प्रथिने आणि उत्पादित प्रथिने. नंतर सुधारित प्रथिने. चौथं काय आहे? ड सुधारित प्रथिने. सुधारित प्रथिनांच्या खाली आपल्याला 1 2 3 4 5 6 आकडे लिहायचे. सुधारित प्रथिनांच्या खाली लिहा एक पेशीय प्रथिने. पहिला आकडा एक पेशीय प्रथिने, दुसरा आकडा भूछत्र, तिसरा आकडा मांसांसारखी वनस्पतीज प्रथिने, चौथा माशापासून प्रथिने, 5वा पूर्ण प्रथिने आणि 6वं नाही पहिलं पटपट लिहिता. पहिलं एक पेशीय प्रथिने, दुसरं हं. भूछत्र, तिसरं मांसांसारखी वनस्पतीज प्रथिने, चौथं माशापासून प्रथिने. चौथं लिहिलं माशापासून प्रथिने. 5वं पूर्ण प्रथिने आणि 6वं काय लिहायचंय? प्रथिने समृद्ध पदार्थ. आता पहिलं आपण काय बघितलं होतं की प्राप्तिस्थानानुसार प्रथिने बघितले होते. मग आता वनस्पतीज पदार्थ म्हणजे काय? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वनस्पतीज म्हणजे सगळे जे वनस्पतीपासून जे मिळणारे आपल्याला प्रथिन आहेत त्यांना प्रथिन किंवा, पण ही कशी असतात? दुय्यम दर्जाची किंवा अंशतः पूर्ण, कारण ह्याच्यामधून सगळे अमिनो ऍसिड्स मिळत नाहीत. नत्राम्ल सगळी मिळत नाहीत, म्हणून त्यांना दुय्यम प्रथिन म्हणतात. मग आता उदाहरणार्थ कोणती? कडधान्यामध्ये डाळी, तूर, मूग, उडीद, हरभरा, राजमा, सोयाबीन,
कडधान्य, ही सगळी कडधान्य तुम्हाला जेवढी काही चवळी, हरभरा, काय जे आठवते ते मूग, मटकी, चवळी, हरभरा, जी काही सगळी कडधान्य आणि सगळ्या डाळी, तूर, मूग, मटकी, मसूर, उडीद, सगळ्यांच्या डाळी. तर ह्या सगळ्या वनस्पतीजन्य प्राणी पदार्थ म्हणजे वनस्पतीजन्य प्रथिने आपण म्हणू शकतो. आता हे झाले कडधान्य आणि डाळी. दुसरं काय? तेलबिया. वनस्पतीजन्यमध्ये तेलबियामधून पण आपल्याला प्रथिने मिळतात. कुठले कुठले? शेंगदाण्यामधून मिळतात, तिळामधून मिळतात, कारळामधून मिळतात आणि जवसामधून मिळतात. हम्म त्याच्यानंतर हम्म. कठीण कवचाची फळे. वनस्पतीजन्यमध्ये कठीण कवचाची फळामध्ये काय? काजू, बदाम आणि अक्रोड. काजू, बदाम आणि अक्रोड. आणि चौथं तृणधान्य. तृणधान्यानं आपण बाजरी, मका, नाचणी, सगळ्या ह्याच्यामध्ये पण थोड्या प्रमाणात आपल्याला काय मिळतात? प्रथिनं मिळतात. आलं का लक्षात? आता प्राणीज प्रथिने. प्राणीज प्रथिने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत की जी प्राण्यांपासून मिळतात त्यांना काय असतं की प्राणीज प्रथिने बनतात. त्यांना उच्च प्रतीचे असतात कारण सगळ्या प्रकारचे अमिनो ऍसिड्स आपल्याला काय मिळतात? ह्याच्यातून मिळतात. त्यामुळं काय होते की शरीराची वाढ, विकास आणि कार्य चांगल्या प्रकारे घडून येते. हम्म प्राणीज प्रथिनांना जैविक मूल्य असते. हम्म अंड्यातील प्रथिने हे संदर्भ त्याला घेतला जातो की जैविक म्हणजे काय? तर अंड्यातील प्रथिने हे त्याला आपण रेफरन्स टाईप मध्ये घेऊ शकतो. आता प्राणीज प्रथिने कुठली कुठली आहेत ती लिहून घ्या. मांस, मासे, अंडी. हा आता दूध आणि दुधाचे पदार्थ पण प्राणीज मध्ये येतात कारण ते प्राण्यांपासून मिळतात म्हणून. म्हणजे गाईचं दूध, म्हशीचं दूध, दूध आणि दुधाचे पदार्थ. दूध आणि दुधाच्या पदार्थासमोर सगळं लिहू शकता तुम्ही. दही, ताक, लस्सी, पनीर, चक्का, खवा, दूध पावडर, सगळं. दही, ताक, लस्सी, पनीर, चक्का, खवा, दूध पावडर, हे सगळं जे काही दुधाचे पदार्थ आहेत ते सगळे दुधाचे पदार्थ प्राणीजमध्ये येतात. आता नत्राम्लाच्या प्रमाणानुसार किंवा दर्जानुसार मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं. आता नत्राम्लाच्या प्रमाणानुसार किंवा दर्जानुसार कुठली कुठली प्रथिनं आहेत? तर संपूर्ण प्रथिनं किंवा प्रथम दर्जाची प्रथिनं, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? लिहून घ्या कंसात, कम्प्लीट प्रोटीन. संपूर्ण प्रथिनाला इंग्लिशमध्ये कम्प्लीट प्रोटीन असं म्हणतात. ज्या प्रथिनांमध्ये आवश्यक नत्राम्ले योग्य प्रमाणात असतात आणि त्यामुळे काय होते? पेशींची निर्मिती, वाढ आणि तुम्हाला तर माहितीये की अनावश्यक नत्रआम्ल तर आपल्या शरीरातच तयार होतात. मग फक्त आवश्यक नत्रआम्ल आपल्याला बाहेरून घ्यायचे. मग ज्या पदार्थांमध्ये की प्रथिनांमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात नत्रआम्ल असतात त्यांना काय म्हणायचं की साधारणतः संपूर्ण प्रथिने. मग ह्याच्यामध्ये कुठले कुठले पदार्थ येतात? मांस, मासे, अंडी, दूध, दुधाचे पदार्थ, हा प्राणीजन्य पदार्थामध्ये प्रथिनांच्या मध्ये संपूर्ण प्रथिनांमध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर दुसरा कुठला भाग आहे? अंशतः पूर्ण किंवा दुय्यम दर्जाची प्रथिने. अंशतः पूर्ण किंवा दुय्यम दर्जाची प्रथिने, दॅट इज पार्शियली कम्प्लीट प्रोटीन. पार्शियली म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला काय होतं? मिळतं. अंशतः पूर्ण होतात म्हणजे पूर्णपणे पूर्ण होत नाहीत. तर ह्यामध्ये काय असतं? ह्या प्रथिनांमध्ये एक किंवा दोन नत्राम्लांचा अभाव असतो. अंशतः किंवा दुय्यम दर्जाच्या प्रथिनामध्ये एक किंवा दोन नत्राम्लांचा अभाव, पहिला पॉइंट. त्याच्यानंतर काय असतात? त्यामुळे त्यांना दुय्यम दर्जाची प्रथिनं म्हणतात. नंतर काय होतं की त्यामुळे काय होतं की सातत्य नसलं समजा ह्याच्यामध्ये तर त्यामुळे काय होतं? ते नत्राम्ल कमी असल्यामुळे शरीराची वाढ काय होत नाही? नीट होत नाही. आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले येतात की सगळे वनस्पतीजन्य. डाळी, कडधान्ये, तूर, मूग, हरभरा, उडीद, सोयाबीन, मटकी, गहू, तांदूळ, ज्वारी, सगळे तृणधान्य, कडधान्य आणि डाळी. ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला साधारणतः पूर्ण प्रथिनं मिळत नाहीत, दुय्यम दर्जाची मिळतात. आता लक्षात घ्या तुम्ही की
डाळींमध्ये कुठल्या नत्राम्लाचा अभाव असतो? आपण तूर, मूग, मटकी, मसूर डाळ खातो ना, त्याच्यामध्ये मिथोनाईन. लक्षात घ्या, कुठल्या नत्राम्लाचा अभाव असतो? मिथिओनाईन. मिथिओनाईन नत्राम्ल किंवा मिथिओनाईन अमिनो ऍसिड त्याच्यामध्ये नसतं. त्याच्यानंतर तृणधान्य म्हणजे गहू, ज्वारी, मका, तांदूळ, बाजरी, त्याच्यामध्ये काय असतं? तृणधान्यामध्ये लायसिनचा अभाव असतो. लायसिनचं नत्राम्ल जे असतं ते तृणधान्यामध्ये नसतं. त्याच्यानंतर मग आपल्याला जर ह्यांना पूर्ण दर्जाची बनवायची आहेत तर काय करावं लागतं आपल्याला? डाळी, तृणधान्य एकत्रित वापर करायचा, किंवा असं ज्याच्यामध्ये जे नाही त्याचं असं मिक्स वापर करायचा, की एकत्र तूर, मूग, मटकी एकत्र, किंवा पाची डाळींचं मिक्स करून आमटी, असं मिक्स एकमेकामध्ये मिक्स करून वापरून काय केलं पाहिजे? त्याचा आहारामध्ये वापर केला पाहिजे. हा, आता तिसरा पॉइंट लिहा, अपूर्ण किंवा निष्कृष्ट प्रतीची प्रथिने. अपूर्ण किंवा निकृष्ट प्रतीची प्रथिने त्यांनाच काय म्हणतात? इनकम्प्लीट प्रोटीन्स. आता ह्या प्रथिनामध्ये काही प्रमाणातच आवश्यक नत्राम्ल असतात, नाहीतर अगदी अल्प प्रमाणात, काही अगदी थोड्या प्रमाणातच आवश्यक नत्राम्ल असतात, अगदी अल्प प्रमाणामध्ये, म्हणून त्यांना निकृष्ट दर्जाचं असं म्हटलेलं आहे. प्रथिनांचं काम काय? की पेशी निर्माण करणे, पेशींची झीज भरून काढणे, शरीराची वाढ करणे, जीवनाचं सातत्य टिकवणे, ह्या क्रिया काय होतात त्याच्यामुळे? व्यवस्थितप्रमाणे होऊ शकत नाहीत. मग कुठले कुठले ते उदाहरण काय अपूर्ण प्रथिनांच्या मध्ये? मका, कंदमुळे, हा, हे कंदमुळे जे आहेत, बटाटे, रताळा, कांदा, लसूण, यांच्यामध्ये, किंवा जे काही सुरण, सगळं जे काही जमिनीच्या खाली कंदमुळं असतात त्याच्यामध्ये पण निकृष्ट प्रतीची, किंवा पालेभाज्या, पालेभाज्या पण कमी प्रमाणात प्रथिनं असतात. आता हे आपण कशानुसार बघितलं? नत्राम्लाच्या प्रमाणानुसार आणि दर्जानुसार आपण काय बघितलं? क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण बघितलं. आता पुढचं वर्गीकरण आहे तिसऱ्या नंबरचं, रासायनिक संघटनानुसार. त्याच्यामध्ये आपण कुठले कुठले प्रकार बघितले होते रासायनिक संघटनानुसार मध्ये? साधी प्रथिने, संयुक्त प्रथिने आणि उत्पादित प्रथिने. आता सिंपल प्रोटीन किंवा साधी प्रोटीन पहिला बघू आपण. तर आता प्रथिनांचं समजा आपण जलविघटन केलं तर त्यांना त्यांना साधी प्रथिने म्हणतात. म्हणजे आता बघा, आपण जर त्यांच्यातलं पाणी काढलं, प्रथिनं शिजवली आणि त्यातलं पाणी उडून गेलं, तर जे काही राहतं जलविघटन म्हणजे पाण्याची वाफ होणे, तर त्यांना साधी प्रथिने म्हणजे उदाहरणार्थ अंड्यातलं अल्ब्युमिन, गव्हातलं ग्लायडिन, मक्यातलं झिन, दुधातलं लॅक्टोअल्ब्युमिन, मटर मधलं लेग्युमिन. लक्षात घ्या कशा कशातलं काय 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 लक्षात राहतं तेवढीच लक्षात ठेवा. एक्झाम्पल अंड्यातलं लिहिताना सगळं लिहा, लक्षात ठेवायला एक दोन एक्झाम्पल दिले तर बास आहेत. अंड्यातलं अल्ब्युमिन, गव्हातील ग्लायडिन, मक्यातील झिन, दुधातील लॅक्टोअल्ब्युमिन आणि मटरमधील लेग्युमिन. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं पॉइंट बघितलं आपण, हा पहिला साधी प्रथिने, तर संयुक्त प्रथिने, त्यालाच काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? कंपाऊंड प्रोटीन्स. कंपाऊंड प्रोटीन्स, संयुक्त प्रथिने. ज्या प्रथिनांच्या जलविघटनाने, आता ह्यांचं जर जलविघटन केलं प्रथिन विरहित घटक तयार होतो, एक प्रथिने विरहित घटक तयार होतो, त्याला संयुक्त प्रथिने म्हणतात. म्हणजे विघटनानंतर, तर ह्याचं उदाहरण बघा, लक्षात घ्या. हिमोग्लोबिन मध्ये काय असतात? प्रथिन प्लस लोह असतं. नंतर न्यूक्लिक आम्ल मध्ये काय असतं? प्रथिने प्लस न्यूक्लिक आम्ल असतं. किंवा फॉस्फोप्रथिन मध्ये प्रथिन आणि फॉस्फरस असतात. दुधातील केसिन व अंड्याच्या पिवळ्या बल्कामध्ये व्हेटिलिन आणि फॉस्फरस प्रथिने आहेत. म्हणजे जर त्यांचं जलविघटन केलं तर एक प्रथिन आणि एक काय होतं?
की दुसरा एक पदार्थ तयार होतो. त्याला आपण काय दोन पदार्थ थोडक्यात तयार होतात, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांना काय म्हणलेलं आहे, कंपाऊंड, की दोन एकत्र गोष्टी येऊन तयार होतात म्हणून त्यांना कंपाऊंड किंवा कॉन्ज्युगेटेड प्रोटीन किंवा संयुक्त प्रथिने असं म्हटलं जातं. आता पुढचं तिसरं घ्या, उत्पादित प्रथिने, डिरायव्ड प्रोटीन्स. आता हे याच्यामध्येच रासायनिक संघटनानुसार मध्ये आपण तिसरा प्रकार बघतोय, उत्पादित प्रथिने किंवा डिरायव्ड प्रोटीन्स. आता समजा आपण प्रथिनांचं जर अर्धच जलविघटन केलं तर त्यांच्या अणुरेणूमध्ये काही थोडेफार बदल होतात आणि नवीन प्रकारची प्रथिने उत्पन्न होतात. तर आता आपल्या जर स्टमक मध्ये अन्न ऍसिड मध्ये घुसळलं गेलं तर निम्मीच प्रक्रिया झाली. तर जी काही अर्धवट प्रक्रिया झालेली प्रथिनं उत्पादित झालेली आहेत, त्यांनाच आपण काय म्हणू शकतो, अर्धवट झालेल्या प्रक्रिया झालेल्या प्रथिनांना उत्पादित प्रथिने आपण असं म्हणू शकतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेव्हा अन्न पचायला डायजेस्ट व्हायला चालू होतं, स्टमक मध्ये जाता हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये स्टमक घुसळं होतं सगळ्या अन्नाला आणि नवीन नत्राम्ल किंवा अमिनो ऍसिड्स तयार करतं. तर त्याची जी सुरुवात आहे, त्याची जी अर्धवट प्रोसिजर आहे, त्याला आपण डिरायव्ड प्रोटीन्स म्हणतो, कारण त्याच्यापासून नवीन प्रोटीन्स बनणार आहेत. उदाहरणार्थ काय, मायोसिन पासून मेयाझॉन, लक्षात घ्या. मायोसिन पासून मायोसिन पासून मेयोझॉन हे एक पदार्थ तयार होतो. नंतर फायब्रिनोजिन, तुम्हाला माहितीये का, आपलं प्लेटलेट जे आहेत, रक्त व्हायला लागलं तर त्या प्लेटलेट्स काय होतात, आपल्या तिथे कॅपिलरीच्या तिथे येऊन त्या सगळ्या कोएग्युलेट व्हायला लागतात आणि त्यांच्यापासून फायब्रिन नावाचा द्रव्य तयार होतो आणि तो फायब्रिन रेषांसारखे तंतू तिथे तयार करतो आणि आपलं रक्त गोठतं. रक्त बाहेर पसरत नाही. तुमचा डेंग्यू मध्ये प्लेटलेट काउंट कमी झाला, गोचिड तापामध्ये प्लेटलेट काउंट कमी झाला तर तुम्हाला रक्तस्राव व्हायचे चान्सेस असतात, कारण त्यावेळेस प्लेटलेट्स कमी होतात. त्या प्लेटलेट्स मध्ये जो काही फायब्रोनोजिन आहे त्याच्यापासून जे फायब्रिन तयार होतं त्याच्यामुळे काय होतं, रक्त गोठतं. मग आता या उदाहरणामध्ये फायब्रोनोजिन पासून फायब्रिन, पेप्टोन, पेप्टाइड आणि पॉलिपेप्टाइड. आलं का लक्षात, पेप्टोन पासूनच पेप्टाइड किंवा पॉलिपेप्टाइड असं ही उदाहरणं. तुम्हाला जेवढं लक्षात राहतं तेवढं एखादं उदाहरण दिलं तरी चालेल. सोपं, फायब्रोनोजिन पासून फायब्रिन सोपं उदाहरण आहे. आता त्याच्यामध्ये आपण सुधारित सगळ्यात शेवटचं काय, सुधारित प्रथिने. सगळ्यात ड आकडा आहे सुधारित प्रथिने. आता आपण हे रासायनिक संघटनानुसार बघितले होते. आता सुधारित प्रथिनानुसार, इम्प्रूव्ड प्रोटीन नुसार पहिला काय आहे, एक पेशीय प्रथिने. म्हणजे संशोधकांनी किंवा नवीन नवीन तंत्रज्ञानांनी काय केले की नवनवीन प्रकारची प्रथिनं शोधून काढली, त्यांना सुधारित प्रथिनं असं म्हणतात. आलं का, नवीन संशोधकांनी, अभ्यासकांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवीन प्रकारची प्रथिने शोधून काढली, त्यांना सुधारित प्रथिने असे म्हणतात. आता ती खालील प्रमाणे आहेत. कुठली कुठली, पहिलं काय, एक पेशीय प्रथिने. आपले जे बॅक्टेरिया किंवा जीवाणू, आपली बुरशी, फंगस जे लागतं ना, बुरशी किंवा खमीर. खमीर म्हणजे फर्मंटायझेशन जे करतो आपण त्याला खमीर असं म्हणतात मराठीमध्ये. फर्मंटायझेशन म्हणजे आपण इडलीसाठी फर्मेंट करतो पीठ, रुबवून ते रात्रभर ठेवतो, ते फर्मेंट होतं, आंबट होतं, तर ते त्यालाच आपण खमीरीकरण असं म्हणतो. तर ह्याच्यापासून काय होतं की प्रथिनांचं उत्पादन होतं. म्हणजे हे जे सूक्ष्म जीव आहेत, बॅक्टेरिया म्हणा, जीवाणू मग किंवा बुरशीमध्ये जे फंगस आहेत किंवा खमीरमध्ये पण फर्मंटायझेशनला जे बॅक्टेरिया मदत करतात, तर ते सूक्ष्म जीवाणूंपासून काय होतं, प्रथिनांची निर्मिती होते. आणि बुरशीपासून तयार झालं तर तुम्हाला माहिती, तुम्ही ते खाता, मशरूम खाता, हे काय आहे एक प्रकारचं, तर ते फंगसच आहे एक प्रकारचं. तर बुरशीपासून तयार झालेली प्रथिने जास्त स्वीकारणीय आहेत. पुढचं भूछत्र. आता ऍक्च्युली भूछत्र परत त्यांनी वेगळं घेतलंय, एक पेशीय प्रथिनामध्ये पण ते घेऊ शकले असते, ठीक आहे, पण भूछत्र पण वेगळं घेतलं, त्याला मशरूम असं म्हटलंय. नंतर थर्ड, मांसांसारखी वनस्पतीजन्य पदार्थ. म्हणजे आता आपण इकडे नॉनव्हेज मध्ये जे मांस खातो त्याच्यासारखंच तेवढ्याच क्वालिटीचं चांगलं प्रोटीन मिळणार व्हेजिटेरियन मध्ये, वनस्पती प्रथिनामध्ये मांसांसारखी कुठली कुठली येतात, सोयाबीन, सरकी,
शेंगदाणे, सूर्यफुलांच्या बिया ह्यांचं काय होतं की उपयोग करून मांसांसारखी प्रथिने, मांसातून जी प्रथिने मिळतात ती प्रथिने आपण या वनस्पतीजन्य पदार्थांपासून मिळवू शकतो. आता मासे माशापासून काय तयार होतं, तर विशिष्ट जातींच्या माशावर काय केली जाते, प्रक्रिया करून त्यांचं काय करतं, त्यांचा वास काढून टाकला जातो आणि रंगहीन पीठ बनवलं जातं. विशिष्ट प्रकारच्या माशांच्या वरती प्रक्रिया करून माशांचा जो घाण वास असतो तो वास काढून टाकला जातो आणि त्या पिठाला रंग पण नसतो, रंगहीन पीठ बनवलं जातं. आणि हे पीठ काय होतं, प्रथिनेयुक्त पदार्थामध्ये मिसळतात. प्रथिनयुक्त पदार्थामध्ये हे माशांचं पीठ काय होतात, मिसळतात आणि त्यांना आपण काय म्हणू शकतो, मांसासारखी प्रथिन म्हणजे हे मांसाच्या पिठापासून तयार होणारी प्रथिने असं म्हणू शकतो. नंतर 5वा पॉइंट आहे पूर्ण प्रथिने. आता आपण ज्या काही भाज्या आहेत, केळी, बटाटा म्हणजे फळ आहे, केळ तर फळ आहे, बटाटा, वाटाणा, मटार ही जे त्यांचा रस काढला जातो आणि तो गरम करतात आणि त्यांच्यापासून पण प्रथिनं तयार केली जातात, वनस्पतीजन्य प्रथिनं तयार केली जातात. आता प्रथिन समृद्ध पदार्थ, प्रथिने समृद्ध पदार्थ, हरभरा, शेंगदाण्याची पेंड, दूध पावडर इत्यादीचा उपयोग करून काय केलं जातं, लहान मुलांसाठी किंवा जे वृद्ध आहेत किंवा गरोदर गरोदर बायका आहेत त्यांच्यासाठी काय बनवलं जातं, अन्न बनवलं जातं. तुम्ही सेरलॅक वगैरे वापरता ना लहान मुलांच्या मध्ये, लॅक्टोजन, सेरलॅक किंवा प्रोटीन पावडर्स देतो प्रेग्नन्सीमध्ये किंवा मुलांना पण प्रोटीन्स पावडर आपण देतो. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, गहू, हरभरा, शेंगदाण्याची पेंड किंवा दूध पावडर ते सगळं ड्राय करून त्याची पावडर बनवून काय केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारची प्रथिने हवाबंद डब्यातली काय होतं, प्रथिने तयार केली जातात. आता प्रथिनांची कार्य लिहून घ्या, काय काय आहेत प्रथिनांची कार्य. तर मी आधी नुसती कार्य सांगते आणि मग त्यांची माहिती सांगते. तर पहिलं कार्य काय आहे, पेशींची निर्मिती करणे व झीज भरून काढणे. पेशींची निर्मिती करणे व शरीराची झीज भरून काढणे. दुसरं काय, शरीराचा वाढ व विकास करणे. तिसरं, शक्ती निर्माण करणे, शरीरामध्ये काय होतं, शक्ती किंवा ऊर्जा निर्माण करणे. शरीराचे संरक्षण करणे. चौथं काय, शरीराचे संरक्षण करणे. 5वं काय आहे, शारीरिक क्रियांचे नियमन व नियंत्रण करणे. शारीरिक क्रियांचे नियमन व नियंत्रण करणे. तर ही 5 काय आहेत, प्रथिनांची महत्वाची कामं आहेत. आता तुम्ही तुम्हाला नेहमीच सांगितलं की प्रथिनांचं पहिलं महत्वाचं काम काय आहे, की मानवी शरीर कसं बनलंय, तर असंख्य तिसरं पेशी सांगा आहेत. ना एकदा. तिसरं सांगा ना. वाढ तिसरं व का, विकास. वाढ व विकास करण्याच्या पुढचं. दुसरं आहे ते शरीराची वाढ व विकास करणे आहे. तिसरं आहे ते शक्ती निर्माण करणे किंवा ऊर्जा निर्माण करणे. चौथं शरीराचे संरक्षण करणे. 5वं शारीरिक क्रियांचे नियमन आणि नियंत्रण करणे. हम्म. शारीरिक क्रियांचं नियमन आणि नियंत्रण कर. आता तुम्हाला माहिती आहे की पहिलं काम काय, पेशींची झीज भरून काढणे आणि निर्मिती करणे. तर ह्याच्यामध्ये काय होते, मानवी शरीर कसं बनलंय, असंख्य पेशींनी बनलंय आणि ह्या पेशींचे मध्ये काय की जो पेशीद्रव्य आहे तो प्रथिनांपासून बनलेला आहे. त्यामुळे मानवी चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम आपल्या शरीरामध्ये, तर मेटाबॉलिझम किंवा चयापचय क्रियेमध्ये काय होते, ह्या पेशींची झीज होते आणि पेशींचा नाश होतो. मग हा झालेला नाश भरून काढण्यासाठी आणि पेशींची नवीन निर्मिती करण्यासाठी आपल्याला काय होतं की प्रथिनांचं गरज लागतेच. आणि मग त्यामुळे प्रथिने काय करतात, समजा तुम्हाला अपघात झालाय, तुमच्यावरती शस्त्रक्रिया झालीये, अशा वेळेस पण पेशींचा नाश होतो. तर त्यावेळेस पण नवीन पेशींची निर्मिती करायचं कार्य कोण करतं, तर प्रथिने करतात.
नंतर दुसरं काय, शरीराचा वाढ आणि विकास करणे. तर मानवी शरीर कशा कशापासून बनलंय, तर स्नायूंपासून बनलंय, ग्रंथींपासून बनलंय, अवयव आहेत, मांस आहे, हाडे आहेत, नखे आहेत, तर दात आहेत, केस आहेत, सगळ्या ह्या भागांपासून काय बनलेले आहे. तर ह्या सर्वांची म्हणजे आता कुठलं कुठलं, तर शरीरांचे स्नायू, शरीरांच्या ग्रंथी, शरीरांचे अवयव, शरीराचा मांसल भाग, हाडे, नखे, त्वचा, दात आणि केस, ह्या सर्वांच्या निर्मिती होण्यासाठी कशाची गरज असते, प्रथिनांची गरज असते. कारण प्रथिनांमुळेच काय होते की ह्या भागांची निर्मिती होते आणि वाढ होते आणि शरीराची पण वाढ होते. शरीरातले मसल्स किंवा अवयव सदृढ होण्यासाठी, मजबूत होण्यासाठी प्रथिनांची गरज असते. आणि प्रथिनांमुळे काय होतं की पोट बराच वेळ गच्च राहतं, कारण प्रथिने काय करतात, हळूहळू साखर रक्तात सोडतात. त्यामुळे काय होतं की लवकर भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्याच्या ह्याच्यामध्ये पण कार्बोहायड्रेट आपण कमी करतो आणि प्रथिनांचं प्रमाण वाढवतो. पण प्रथिनांमुळे काय होतं, किडनीवरती ताण येण्याची शक्यता असते. जे काही जिम मध्ये लोक जातात ते प्रोटीनयुक्त पावडर घेतात किंवा अंडी जास्त खातात 15-15, 12-12, पण त्यांना पाणी जास्त पिण्याची गरज असते, नाहीतर किडनीवरती काय येतो, ताण येतो. जास्त प्रोटीन्स खाल्ल्यानंतर त्या प्रोटीन्सचं काम करायला किडनीला काम करायला लागतं. क्रिएटिनिन आणि युरिक ऍसिड मेंटेन कर, त्यांना खूप जास्त प्रमाणात काम करायला लागतं. अशा वेळेस जर तुम्ही पाणी पिलं तर ते जास्त प्रमाणात पटापटा बाहेर फेकून आपल्या शरीराला त्याचं नुकसान होत नाही. आलं का लक्षात? नंतर तिसरा पॉइंट आहे की ऊर्जा निर्माण करणं. तुम्हाला माहिती आहे की स्निग्ध पदार्थ आणि कार्बोहायड्रेट किंवा पिष्टमय पदार्थ यांच्यापासून आपल्याला ऊर्जा निर्मित, तसंच प्रथिनांपासून पण काय होते की शरीराला ऊर्जा मिळू शकते. ज्यावेळेस तुम्हाला अगदीच काही असेल तेव्हा 1 ग्रॅम प्रथिनांपासून साधारणतः 4 किलो कॅलरीज ऊर्जा मिळतात. 1 ग्रॅम प्रथिनांपासून 4 किलो कॅलरीज आपल्याला काय होतात, ऊर्जा मिळते. आता शरीराचं संरक्षण करणे. आता मानवी शरीरामध्ये काय असते की रोगप्रतिकारक शक्ती असते, एक प्रकारची इम्युनिटी असते. तर ती निर्माण करण्याचं काम आणि संरक्षण करण्याचं काम कोण करतं, तर प्रथिने करतात. संसर्गजन्य जे काही जंतू आहेत, रोगजंतू म्हणा, बॅक्टेरिया म्हणा, इन्फेक्शन्स होणारे म्हणा, तर त्यांचा जर शरीरामध्ये शिरकाव झाला तर रक्तपेशी काय करतात, त्यांचा नाश करतात. आणि म्हणजे WBC, आपल्या ज्या सैनिक म्हणून पेशी काम करतात त्यांना आपण WBC म्हणतो. त्याचे पण 5 प्रकार असतात: न्यूट्रोफिल, बेसोफिल, मोनोसाइट आणि इओसनोफिल. हे तुमच्या माहितीसाठी सांगते, नाही लिहिलं तरी चालेल. ते काय करतात, तुमच्या शरीराचं संरक्षण, तुमचं सैनिक म्हणून काम करतात त्या. तर श्वेत रक्तपेशी, आपण WBC ला मराठीत काय म्हणू शकतो, श्वेत रक्तपेशी. तर त्यांची निर्मिती पण कुणापासून होते, तर प्रथिनांपासूनच होते. त्यामुळं शरीराला झालेली जखम भरून येण्यासाठी म्हणा किंवा रक्त गोठण्याच्या क्रियेसाठी जे प्लेटलेट्स तयार होतात म्हणा, तर त्या सगळ्या गोष्टी प्रथिनांपासून तयार होतात. म्हणून शरीर संरक्षणाचं काम सुद्धा कुणाद्वारे केलं जातं, तर प्रथिनांद्वारे किंवा प्रोटीन्सद्वारे केलं जातं. आता 5वा प्रकार. 5वा मध्ये आपण कार्य काय बघितलं, की शारीरिक क्रियांचं नियमन आणि नियंत्रण करणे. आता तुम्हाला माहिती की आपल्या शरीरामध्ये अन्न तोंडात घेतल्यापासून पोटात जाऊन स्टमक मध्ये त्याच्यावर प्रक्रिया होऊन त्याच्यावरती एन्झाईमच्या प्रक्रिया, म्हणजे इन्शुलिनची प्रक्रिया, बाईलची प्रक्रिया, सगळ्या प्रकारच्या हार्मोन्सच्या प्रक्रिया, स्टमक मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या प्रक्रिया, सगळ्या प्रक्रिया होऊन काय होतं की वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या शारीरिक क्रिया होत असतात. तर त्या सगळ्या शारीरिक क्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आपल्याला काय होते की म्हणजे हम्म. पाचक रसाची, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं पाचक ज्यूस तयार करण्यासाठी सगळे विकर एन्झाईम्सला आपण इंग्लिशमध्ये एन्झाईम म्हणतो, मराठीमध्ये त्याला विकर म्हणतो. सगळ्या प्रकारचे एन्झाईम, इन्शुलिन एन्झाईम झालं, बाईल सिक्रेशन म्हणजे इन्शुलिन हार्मोन झाला, बाईल एन्झाईम झालं, किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीमचं एन्झाईम झालं, तर ते सगळी विकरांची निर्मिती करण्यासाठी. आणि प्रतिजैविक म्हणजे अँटीबॉडीज, तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारच्या अँटीबॉडीज असतात, प्रतिजैविके असतात, ती निर्माण करण्यासाठी पण काम काय करतात, प्रथिने करतात. त्यांच्यामुळेच पचनाचं, शोषणाचं, अं, किंवा रक्ताचं जे आम्ल अल्कलीचं रक्त आम्ल अल्कली प्रमाण साम्य राखण्यासाठी पण त्यांची मदत होते. नंतर
शरीरातले जे काही एंडोक्राईन ग्रंथीचे हार्मोन्स आहेत सगळे, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, त्याच्यानंतर पिच्युटरी ग्लँडचे हार्मोन्स, ग्रोथ हार्मोन्स, नंतर ॲड्रेनलिन हार्मोन, तर सगळे जे काही हार्मोन्स आहेत, इन्शुलिन, थायरॉक्सिन, ते सगळ्या प्रकारचे हार्मोन तयार होण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता आहे. आणि जे काही रक्तातील हिमोग्लोबिन आहे, ज्याच्यामुळं सगळ्या शरीराला अवयवाचा ऑक्सिजनचा पुरवठा होतो, त्याला सुद्धा त्या बनवण्यासाठी प्रथिनांची गरज असते. हम्म आता ह्याची आवश्यकता, प्रथिनांची आवश्यकता किती कुणाला किती असते, तर व्यक्तीचं वजन, वाढीची अवस्था, विकासाची अवस्था, त्याच्यानुसार दैनंदिन आवश्यकता भिन्न असते. कारण लहान वयातल्या मुलांना म्हणा किंवा ऍडोलसंट पिरियडमध्ये जास्त असते, प्रौढ व्यक्तीमध्ये कमी असणार, तेच गर्भस्रावी किंवा गर्भारपणामध्ये किंवा लॅक्टेशनमध्ये ती क्रिया जास्त लागणार प्रथिने. तर प्रौढ व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष, त्यांना काय होतं की प्रति ग्रॅम वजनामागे 1 ग्रॅम. आता समजा आपलं वजन 60 किलो आहे, तर आपल्याला 60 ग्रॅम प्रोटीन्स रोज लागतात. प्रति किलो मागं 1 ग्रॅम. माझं वजन समजा 60 किलो आहे, तर मला 60 ग्रॅम प्रोटीन्स रोज लागणार. म्हणजे त्याच्यानंतर हे म्हणजे स्त्री किंवा पुरुष प्रत्येकाचं वजन जेवढं आहे तेवढे त्यांना प्रोटीन्स, ते प्रत्येक व्यक्तीच्या ग्रॅम मागं तेवढे ग्रॅम प्रोटीन्स त्यांना लागणार. तर गर्भावस्था किंवा दुग्धसर्जन काळामध्ये 15 किंवा 25 ग्रॅमनी ही वाढते. 25 ग्रॅमनी तुम्ही काय करू शकता, आवश्यकता वाढते. म्हणजे समजा माझं वजन 60 किलो आहे, तर मला 25 ग्रॅम प्रोटीन्स, मी प्रेग्नंट आहे तर मला 25 ग्रॅम प्रोटीन जास्त लागणार. म्हणजे मला साधारणतः 85 ग्रॅम प्रोटीन रोजचे लागणार. अगदीच कमी म्हणलं तरी 15 ग्रॅम, 25 ग्रॅम मॅक्झिमाइज आणि 15 ग्रॅम मिनिमाइज करून. तर मुलं ज्या प्रौढ काळामध्ये, अडolescent पिरियड, त्यांना पण प्रथिनांची आवश्यकता काय असते, जास्त असते. मी आता प्रथिन प्राप्तीची साधने तुम्हाला उदाहरणामध्ये सांगितलं होतं की प्रथिनाच्या प्राप्तीची साधने कोणकोणती आहेत. प्राणीज पदार्थामध्ये मांस, मासे, अंडी, दूध, दही, खवा, पनीर आणि उच्च प्रतीची प्रथिने झालीत. आणि नंतर दुय्यम प्रतीची कुठली झाली, डाळी, कडधान्ये, तृणधान्य आणि तेलबिया. हम्म तर ही दुय्यम दर्जाची झाली. तर एक लक्षात घ्या, आता शाकाहारी लोकांना म्हणजे हे त्यांना मिक्स करून खाऊला लागतं, की त्यांना जे काही वनस्पती किंवा प्राणी म्हणजे दूध, दही, ताकाचा वापर ते करू शकतात, पनीर घेऊ शकतात. आणि इकडं सोयाबीन किंवा कडधान्य आणि डाळी काय करू शकतात, एकत्र उपयोग करून, म्हणजे तृणधान्य आणि डाळींचा काय करावं लागतो, आपल्याला एकत्र उपयोग करावा लागतो म्हणजे शाकाहारी लोकांना. कारण त्याशिवाय आपल्याला इसेन्शियल अमिनो ऍसिड्स, अत्यावश्यक जे अमिनो ऍसिड्स आहेत, जे आपल्या शरीरात तयार होत नाही, जी आपल्याला बाहेरून घ्यावी लागतात, त्यांना काय होतं, ते मिळायला सोपं जातं. तर त्यामुळं काय करायचं की ह्यांना मिक्स करून वापरायचं सगळ्या वेगवेगळ्या डाळीमध्ये. आता तुम्ही खिचडी करता, भाताची खिचडी किंवा मिश्र पिठांचं थालपीठ करता तुम्ही, किंवा इडलीमध्ये तांदूळ आणि उडदाची डाळ एकत्र करता, पुरणपोळीमध्ये हरभऱ्याची डाळ, गहू वरती असतो. हा नंतर बेसन पोळी, मिसळपावमध्ये मिसळीमध्ये मटकी असते आणि आपण त्यात फरसाण टाकतो, त्याच्यामध्ये डाळीचं पीठ आलं. म्हणजे असं कचोरी, समोस्यामध्ये पण काय तुम्ही करू शकता की असं कोटिंगला, वरच्या कोटिंगला गव्हाच्या मध्ये वेगवेगळे पिठं मिक्स करून वापरू शकता. तर ते तसं 2 प्रकारचे काय करायला लागतात आपल्याला, पिठं किंवा डाळी किंवा कडधान्य एकत्र करून आपल्याला दुय्यम दर्जाचे प्रथिने जे त्यांचा पण वापर आपल्याला करावा लागतो. आता प्रथिनांचा जर अभाव झाला, डेफिशियन्सी झाली, तर काय काय प्रॉब्लेम्स येतात, तर ते लक्षात घ्या. तर ते बरेच प्रॉब्लेम्स आहेत. तर तेवढं आता आज आपण एवढं काय काय प्रॉब्लेम येतात ते बघू, आणि पुढच्या वेळेस त्याच्याने होणारे आजार मी पुढच्या ह्याच्यात घेते, कारण ते महत्वाचे आहेत. त्याच्यावरती शॉर्ट नोट्स येतात प्रत्येक पेपरमध्ये. तर प्रथिनांच्या अभावाचे परिणाम काय आहेत, काय सांगा की मुलांची शारीरिक वाढ खुंटते. पहिलं काय आहे की मुलंच काय, कुठल्याही व्यक्तीची शारीरिक वाढ, किंवा पण मुलांना जास्त शारीरिक वाढीची गरज असते म्हणून आपण मुलांचा उल्लेख केला की मुलांची शारीरिक वाढ खुंटते. दुसरं काय, वयानुसार आपल्या वजन किंवा उंचीमध्ये वाढ होत नाही. हम्म आपलं जसं वय आहे, वयानुसार आपली वजन उंची पाहिजे, तशी आपली काय होत नाही, वाढ होत नाही.
रोग प्रतिकारक क्षमता कमी होते. आपली जी इम्युनिटी आहे, आपली रोग प्रतिकारक क्षमता पण काय होते, कमी होते. अशक्तपणा येतो. लक्षात घ्या, काय येतो? अशक्तपणा येतो. हम्म त्याच्यानंतर चौथं काय आहे की शरीरावरती सूज येते. शरीरावरती काय येते? सूज येते. तुम्ही बघा, अल्ब्युमिन ग्लोबिन प्रोटीन जर कमी झाले तर बऱ्याच जणांच्या पायावरती तोंडावरती काय येते? सूज येते. हम्म त्याच्यानंतर उत्साही वाटत नाही, चिडचिडेपणा येतो. उत्साह वाटत नाही, चिडचिडेपणा म्हणजे स्वभावात पण फरक पडतो. पाचक डायजेस्टिव्ह सिस्टीमचं जे आपलं पाचक रस आहे तो पण नीट तयार होत नाही. यकृतात बिघाड होतो. लिव्हरच्या पण कार्यामध्ये काय होतो? बिघाड होतो. आणि काय होतं की पोट मोठे होते. आपलं लिव्हरचं पण काम, यकृताचं पण काम बिघडल्यामुळं आपलं पोट काय होतं? मोठं व्हायला लागतं. रक्तातील लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी होते. त्यामुळं काय व्हायला लागतं? रक्तक्षय व्हायला लागतो. ॲनिमियासारखी कंडिशन यायला लागते. त्वचा निस्तेज होते. केसांचं स्वास्थ्य बिघडतं. केस गळायला लागतात, पांढरी व्हायला लागतात, टक्कल व्हायला लागतं. नंतर 1 ते 6 वर्षातली जी मुलं आहेत त्यांना जर प्रथिन डेफिशियन्सी झाली, प्रोटीन डेफिशियन्सी किंवा प्रथिन, तर त्यांना क्वाशियरकर, इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? क्वाशियरकर, आणि मराठीत त्याला काय म्हणायचं? झुरणी. झुरणीचा आजार होतो. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? झुरणी. आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो? क्वाशियरकर म्हणतो. त्याच्यानंतर प्रथिनांचा जर मोठ्या माणसांमध्ये अभाव झाला तर काय होते? त्वचा निस्तेज होते, खरखरीतपणा येतो त्वचेला एक प्रकारचा, आणि संसर्गजन्य आजार लवकर होतात. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळं संसर्गजन्य आजार कमी, वजन कमी होतं आणि एकदम कशी तरी चेहरा किंवा शरीर दिसायला लागतं. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्यांच्या डिफिशियन्सी, लहान मुलांमध्ये दिसणारा जो झुरणी आहे आणि झुरणी मॅरस्मस म्हणून दोन डिसीजेस आहेत, क्वाशियरकर आणि मॅरस्मस. झुरणी मॅरस्मस म्हणजेच आणि क्वाशियरकर, तर ते दोन डिसीजेस आहेत कारण ते महत्वाचे आहेत. ते आपण शॉर्ट नोट्सला येतात, ते पुढच्या लेक्चरला आपण शॉर्ट नोट्स मध्ये ते घेऊ. हम्म काय अडचण आहे का ह्याच्यामध्ये? मॅडम अनम्यूट करा म्हणजे बोलता येईल, आवाज येत नाही. मॅडम, अनम्यूट करा. हा, आपण हे जर प्रत्येक ह्याच्यामधलं काढायचं म्हटलं, आता कार्बोदके मागच्या वेळी काढलं, तर मग कोणत्या कोणत्या अन्न घटकामध्ये जास्त कार्बोदके असतात, कोणत्या अन्न घटकामध्ये कमी, याचं एक तक्ता तयार केला तर मग ते आपल्याला सोपं जाईल ना अजून. तसंच नाही नाही, प्रथिनांचं. आता कार्बोदके तुम्हाला सगळे सिरियल्स येणार ना, म्हणजे तुम्ही गहू, ज्वारी, तांदूळ, मका, बाजरी, नाचणी, हे जे काही तुमचं सगळं आहे कार्बोहायड्रेट मध्ये ते येणार, किंवा तुमचा बटाटा, तुमचं रताळ भाज्यांमध्ये, ह्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ जास्त आहेत. की बटाटा म्हणा, रताळामध्ये जी गोड पदार्थ आहेत सगळी, त्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ जास्त. फळांमध्ये पण, शुगरमध्ये केळ, जास्त साखर कशामध्ये असते? केळामध्ये, सफरचंदामध्ये, आंब्यामध्ये, त्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ जास्त असणार. त्याच्यानंतर प्रोटीन्स मध्ये तुम्हाला माहिती आहे की सगळी कडधान्य आणि सगळ्या डाळी प्रोटीन्स मध्ये येणार. आणि दुधाचे सगळे प्राणीजन्य मध्ये मांस, मासे, अंडी आणि दुधाचे सगळे पदार्थ. दुधामध्ये दही, ताक, कशापासून पण, म्हशीच्या दुधामध्ये जास्त असणार, फॅट पण जास्त असणार, प्रोटीन पण जास्त असणार. गाईच्या दुधामध्ये फॅट्स कमी असणार आणि प्रोटीन्स पण कमी प्रमाणात असणार. तर मग त्याच्यापासून तुम्ही बनवणारे पदार्थ, दही, दूध, ताक. आता सोयाबीन मध्ये पण, सोयाबीनचं आता ते तसलं हे बनवतो, सोयाबीनच्या दह्याला आपण काहीतरी वेगळंच नाव देतात, ते काय म्हणतात बरं, आणि सोयाबीनचे चंक्स वापरतो आपण, त्याच्यामध्ये पण बऱ्याच प्रमाणात, जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात. तर हे म्हणजे काही वेगळं काढायची गरज नाही, तुम्हाला ते साधारणतः कॉमन ह्याच्यामध्ये लक्षात येतं. ते तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही चार्ट बनवा, काही अडचण नाही. तुम्हाला लिहायला पटापटा सोपं जाईल, आठवत बसावं लागणार नाही. लिहून काढलं तरी काही अडचण नाही, पण लक्षात ठेवायला असं पण फार सोपं आहे. फक्त तुम्हाला त्याचं हे क्लासिफिकेशन जे आहे की ते एक शर्करीय, द्विशर्करीय कार्बोहायड्रेट्स मध्ये किंवा पॉली, हे तर तसं इथं पण बरीच प्रथिनांचे, नत्राम्लानुसार
त्यांच्या स्थानानुसार किंवा त्यांच्या कोटेशन मिळतात त्यांच्या रचनेनुसार. तर किंवा तर हे जे काही आहे हे लक्षात ठेवायला तुम्हाला क्लासिफिकेशन थोडंसं अवघड, पण त्यांचे साधारणतः तुम्हाला अप्लाइड बेस्ड क्वेश्चन जास्त आहेत की म्हणजे त्याच्या डेफिशियन्सीने काय होणार, त्याच्या डेफिशियन्सी आणि त्यांचं प्रमाण किती पाहिजे. हा, तुम्हाला साधारणतः पेपर मिळाले तर पेपर गोळा करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अभ्यास म्हणजे आता मी शिकवताना पण तुम्हाला त्या पेपरमध्ये समजा मी शिकवते मध्ये काय अडलं तर तुम्हाला मला प्रश्न विचारता येईल. नोट्स सरांकडे कडनं. हो हो पाठवते, नोट्स फोटोज काढून पाठवते पुस्तकाचे. तुम्ही ते लिहून घ्या किंवा डायरेक्ट प्रिंट आउट काढा. ज्या त्या दिवशी लिहून काढलं तर ते जास्त सोपं तुमच्याकडे राहील, ते आता हाताखालनं पण. होते मॅडम, तुम्ही सांगताना काय पॉइंट आमचे राहून जातात, तर मग ते थोडस मी नोट्स. लगेच आज संध्याकाळी पाठवते तुम्हाला, मी सगळे फोटो सरांकडे. सर तुम्हाला पाठवतील. हा, का तुमच्या आणि ग्रुपमध्ये मी नाहीये, मी सरांकडे पाठवते, सर तुम्हाला पाठवते. हा, चालतंय. हो. चालेल. ओके, थँक्यू. नमस्कार. नमस्ते.